हॅलो एव्हरीवन, मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी बनवणार आहे तंदुरी रोटी. तर त्यासाठी मी ह्या ठिकाणी 2 वाटी मैदा घेतला आहे. चाळून घेऊया आपण. त्यानंतर ह्या ठिकाणी मी बेकिंग सोडा घेणार आहे 1 चमचा. एक चमचा बेकिंग सोडा, आणि थोडासा बेकिंग पावडर. चाळून घेऊया. नंतर मी ह्या ठिकाणी वापरणार आहे दही. ह्या ठिकाणी मी 2 चमचे घालणार आहे. त्यानंतर आपण कोमटसं पाणी घेऊया आणि छान असा डो तयार करून घेऊया. चवीपुरतं या ठिकाणी मीठ ॲड करून घेऊया. त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून आपण डो तयार करून घेऊया. तर ह्या ठिकाणी आपण जशी चपाती मळतो त्याचप्रमाणे आपण पीठ मळून घेतलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण थोडंसं हाताला तेल लावून पिठाला लावून घेऊया आणि 2 ते 2.5 तास पीठ फुलण्यास ठेवून देऊया.
तर ह्या ठिकाणी आपण पनीरसोबत बनवणार आहोत तंदुरी रोटी. त्यासाठी मी हे बघा, तो डो आपण ठेवला होता 2 ते 2.5 तास. 2-2.5 तासानंतर तो असा झाला आहे. तर आता आपण तंदुरी रोटी बनवून घेऊया. त्यासाठी मी ह्या ठिकाणी तवा गरम करायला ठेवला आहे. आता आपण तंदुरी रोटी ह्या ठिकाणी बनवून घेऊया. तवा गरम झाला आहे. मी गॅसची फ्लेम ह्या ठिकाणी लो करते आहे. मी असा लांबट शेपमध्ये बनवून घेत आहे. या ठिकाणी आपण थोडीशी अशी कोथिंबीर आणि कलौंजीच्या सीड्स लावून घेऊया. आणि दाबून लाटून घेऊया, जेणेकरून कोथिंबीर आणि कलौंजी सीड छान चिटकतील. तर छान लाटून झाला आहे. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ह्या ठिकाणी छान असा तंदुरी रोटी छान अशी लाटून झालेली आहे आणि तवा देखील गरम झाला आहे. तर एका बाजूने मी ह्या ठिकाणी पाणी लावून घेते आहे, जेणेकरून तंदुरी रोटी तव्याला व्यवस्थित चिटकेल. आणि दुसऱ्या साईडने जेव्हा आपल्याला भाजायची असेल तेव्हा ती, म्हणजे आपण तवा उलटा करून भाजणार, ती पडणार नाही. तुम्ही बघू शकताय. त्यानंतर मी ह्या ठिकाणी बटर घेतलं आहे. आणि त्याच्यासोबत आपण ह्या ठिकाणी थोडंसं गार्लिक बारीक ठेचून घेऊया आणि बटरमध्ये मिक्स करूया. गॅसची फ्लेम मी ह्या ठिकाणी हाय करते आहे. लसूण ठेचून घेऊन बटरमध्ये मिक्स करून घेऊया.
तर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की नान आपला छानपैकी भाजला गेला आहे. तर ह्या ठिकाणी मी तवा उलटा करून दुसऱ्या साईडने आपण भाजून घेऊया. तवा असा उलटा करायचा आहे आणि तंदुरी रोटी अशी बघा अशी भाजून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर भाजायची आहे आणि नंतर मग लो फ्लेम करून भाजायची आहे. तर हा नान आपला भाजून झाला आहे दोन्ही साईडनी. बटरचा ब्रश आपण फिरवून घेऊया. बघू शकता तुम्ही छान असा नान आपला बनवून तयार झाला आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पनीरची भाजी आणि नान बघू शकता तुम्ही तयार आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या ज्या नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग.